अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गोकुळ शिरगाव येथील मेन रोडवर असलेल्या एका सराफी दुकानासमोरून 2 अनोळखी चोरट्यांनी तब्बल 25,36,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी प्रकाश आनंदराव भोसले यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश भोसले यांचे गोकुळ शिरगाव परिसरात सोन्याचे दुकान आहे। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भोसले हे आपले दुकान बंद करून घराकडे जात असताना 2 अनोळखी चोरट्यांनी संगनमताने कोणाचेही लक्ष नसताना ही बॅग लंपास केली। चोरट्यांनी पळवलेल्या बॅगेत 19 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1,60,000 रुपयांची रोख रक्कम होती। यामध्ये सोन्याचे टॉप्स, कानवेल, कानसाखळ्या, बंगाली वाट्या, राजकोट डोरली, शिपल्या डोरली, कारवारी टॉप्स, धनेमणी, तासमणी, बाली आणि लहान मुलांचे डूल अशा विविध दागिन्यांचा समावेश होता। या सोन्यांची बाजारभावानुसार किंमत 23,76,000 रुपये आणि रोख 1,60,000 असा एकूण 25,36,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। या घटनेची अधिकृत नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेख करत आहेत। या मोठ्या चोरीच्या घटनेमुळे गोकुळ शिरगाव परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।